like a Hellcat. Friends, today we are going to learn the third poem from the first unit, that is Basket Full of Moonlight. Dear friends, this poem is basically written in one of the regional Indian language, that is Dogri language. But then after it is translated into English by Sunil Sharma. It is very nice, meaningful poem and very easy to understand. No complicated thoughts are there. Very simple language is used to express the feelings of a child, a small child, in this poem. So let's see the first activity, that is warming up activity, in that the 4 questions in that chit chat. Let's see what they are. The first one: did you like to hear bedtime stories when you were a child? तुम्ही लहान असताना तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडत असे का? ऑफकोर्स एव्हरी चाइल्ड लाइक्स टू हियर द बेड टाइम स्टोरी. सेम वे you can say, yes, of course, I like to hear bedtime stories when I were a child. Okay? Second one: who usually told you the bedtime stories? No doubt. कोण सांगत होतं तुम्हाला bedtime story? Yes, grandparents, sometimes father, mother. Why did you like them? तुम्हाला का आवडत होत्या या स्टोरीज? का आवडायच्या? Because they were very interesting, entertaining, and sometimes meaningful also. We can learn some new things from hearing such stories. Okay? चला पुढे. Do you still like to hear those stories again? Yes, of course. I still like that. Because sometimes we get some kind of a message from that. That's why still I like to hear these stories. Okay? चला नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे? हां, चला पाहूया. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास. काय करायचं आहे याच्यामध्ये? डिस्कस करायचे. काय डिस्कस करायचं आहे? द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. झाड लावायचे, पण त्याची जी पद्धत आहे ती डिस्कस करायची. आणि त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपल्याला खाली लिहून घ्यायचे. ओके? चला आता काय प्रोसिजरमध्ये काय असतं? सगळ्यात अगोदर काय? चूजिंग अ सीड, जर्मिटाईल सीड, जे असं काय म्हणूया आपण, ज्याची ते रुजू शकतं असं बी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे ते बेसिकली ड्राय असलं पाहिजे. ओके? देन आफ्टर काय करतो आपण? digging a pit hole in the earth or in the ground. एक खड्डा खोदतो आपण तिथे, ठीक आहे नाही? अँड देन नेक्स्ट स्टेप, सो दॅट सीड इन टू दॅट पिट होल. ओके? त्याच्यात ते लावतो किंवा पेरतो आपण, की नाही? मग नंतर देन आफ्टर कवर इट विथ सॉईल. इज इट? देन आफ्टर ते कवरिंग झाल्यानंतर वॉटर इट अँड मेक सच अरेंजमेंट्स दॅट प्लांट कॅन ग्रो देअर इन द सनलाईट. ओके? कारण ते फोटोसिंथेसिसची जी प्रक्रिया होते ना, ती इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईटच पॉसिबल असते. मग या सगळ्या गोष्टी जर केल्या तर वी कॅन प्लांट ट्री अँड दॅट इज द नीड ऑफ द टाईम. येस? ओके? चला नेक्स्ट वन. सेकंड ॲक्टिव्हिटी काय यातली? Discuss in pairs and write what your father and mother do for your family. Yes, of course. The role of mother and father is the integral part. We cannot divide it. We cannot imagine life without father and mother. So their role is also very important in our life. मग त्या दोघांचे रोल वेगवेगळे आहेत, ठीक आहे नाही? चला फादरचा रोल पाहूया. इथे एक दिला आहे, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. की नाही? आपल्याला जगवण्यासाठी ते
कठीण काम करतायत आणि आपलं पालनपोषण करण्याचं काम करतायत. बरोबर आहे की नाही? मग असे कोणकोणते रोल्स आहेत जे फादर करतात? आता ते तुम्ही लिहून काढायचे तिकडे, तुम्हाला जे वाटतात ते की नाही. काय काय असू शकतात? फादर ऑलवेज गाईड्स अस वेन वी आर इन प्रॉब्लेम. देन सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर प्रोटेक्ट अस, इज इट, इन द सोसायटी किंवा कुठेही. इन केस ऑफ एनी डेंजर द फादर इज द फर्स्ट मॅन हू प्रोटेक्ट अस. ओके. देन फादर परफॉर्म ऑल हिज ड्युटीज. सगळी कर्तव्य जी आहेत ती पार पडतात आपल्यासाठीची. देन मेनी टाइम्स इट इज सीन दॅट फादर टेक्स डिसिजन फॉर अस. आपल्यासाठी बरेचसे निर्णय घेतात ते, करिअरच्या बाबतीत असतील किंवा इतर कुठलेही असतील. ते सर्व डिसिजन्स मोस्टली फादर घेतात. वन मोर थिंग इज दॅट फादर हेल्प अस टू चूज करिअर, बेटर फ्युचर. याच्यासाठी सगळ्यात जास्त मदत कोणाची होती तर फादरची होती. अँड यू कॅन ॲड युअर ओन ऑल्सो. आता यात तुम्हाला जे वाटतात ते तुम्ही ॲड करू शकता. ओके. चला, रोल ऑफ मदर. काय रोल आहे मदरचा आपल्या लाईफमध्ये, ठीक आहे नाही? हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे, की नाही? सगळ्यात महत्त्वाचं काय तर मदर कुक्स फूड, डिलिशियस फूड फॉर अस अँड फीड अस, की नाही, नरिश अस. आपलं पालनपोषण, खाऊ घालणे हे सर्व आई करते. तिथे एक दिलं आहे, कीप्स द हाऊस क्लीन, वी मेक इट डर्टी अँड आवर मदर कीप्स इट क्लीन. आपण खराब करतो, अस्ताव्यस्त करतो आणि आई स्वच्छ ठेवते, ठीक आहे नाही? यावरनं खूप भांडण होत असतात, प्रत्येक घराघरात होतात. देन टेक्स केअर इन अवर इलनेस. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण आजारी पडतो ना, तर तुम्ही पाहत असताल, असं होऊ नये पण एखादा मुलगा मुलगी ती आजारी पडली, दवाखान्यात ॲडमिट केलं, तर दिवस रात्र तिथं आईच असते. तीच आपली काळजी घेते. अजिबात तिथून इकडे तिकडे एक क्षणासाठी पण जात नाही. बाकीचे सगळे येतात, भेटतात, निघून जातात, पण आई एकमेव अशी आहे की जी तिथे बसून असते. शी टेक्स केअर, ओके, इन केस ऑफ इलनेस. देन टीचर्स कस्टम्स, ओके नाही? आपले ज्या कस्टम्स आहेत, ज्या काही आपल्या धर्माने सांगितलेल्या गोष्टी असतील किंवा रूढी परंपरा ज्याला म्हणू आपण, त्या शिकवण्याचं काम, की नाही? एखादा मोठा व्यक्ती घरी आला तर आईच असते की जी आपल्याला शिकवते की जा त्यांचं दर्शन घ्या, पाया पडा, आशीर्वाद घ्या. हे सगळे कस्टम्स आहेत, ह्या शिकवण्याचं काम आई करते. देन आफ्टर चूज मेनी थिंग्स फॉर अस. आपल्यासाठी अनेक गोष्टींची निवड आई करते, की नाही? अँड केअर विथ लव अँड कम्पॅशन. खूप प्रेमाने आणि आपुलकीने आपली काळजी घेते. ओके. दीज थिंग्स वी कॅन गेट ऑल दीज थिंग्स फ्रॉम फादर अँड मदर. यू मे ॲड युअर ओन ऑल्सो. ओके. लेट्स सी द exact poem. Basket full of moonlight. What does it mean by basket full? टोपली भरून काय? चंद्रप्रकाश. आता टोपली भरून चंद्रप्रकाश घेता येतो का? इमॅजिनरी. दॅट्स वाय दिस इज इमॅजिनरी पोएम. एक कल्पना केलेली आहे, ठीक आहे नाही? चला पाहूया. ओ मून गिव मी मूनलाईट. द स्पीकर इन धिस पोएम इज ए स्मॉल child, small boy. He is appealing to the moon. आणि याच्या पूर्वीच्या कवितेत आपण पाहिलं, जर असं असेल तर कुठला फिगर ऑफ स्पीच असतो? येस, करेक्ट, ॲपोस्ट्रॉप, हे की नाही? कारण या कवितेतला स्पीकर कोणाला बोलतोय? मूनला, जो की आपल्या समोर नाही आहे, एक्झिस्टेड नाही आहे, की नाही? समोर अस्तित्व त्याचं नाही आहे किंवा नॉन लिव्हिंगमध्ये आहे असं समजूया. तर अशा वेळेस कुठला फिगर ऑफ स्पीच असतो? ॲपोस्ट्रॉप. ओ मून गिव मी मूनलाईट. हे चंद्रा मला काय दे? चंद्रप्रकाश दे. किती दे? बास्केट फुल ऑर 2 बास्केटफुल्स. एक टोपली भर दे किंवा 2 टोपली भरून मला चंद्रप्रकाश दे. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. गिव मी अ बास्केट ऑर बास्केट फुल ऑफ मूनलाईट्स ऑर सीड्स ऑफ मूनलाईट. किंवा
चंद्रप्रकाशांच्या बिया दे. कोण म्हणते? दॅट स्मॉल चाइल्ड. कोणाला बोलतोय? मूनला. आणि काय मागतोय? बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल्स ऑफ मूनलाईट ऑर सीड्स ऑफ मूनलाईट. चंद्रप्रकाश किंवा चंद्रप्रकाशांच्या बिया दे. बरं, हे कशासाठी मागतोय तो? पाहूया सेकंड स्टॅन्झामध्ये त्याने सांगितलंय, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी, गिव्ह मी सीड्स ऑफ मूनलाईट. कशासाठी? दॅट आय वॉन्ट टू सो मेनी अलॉंग साइड्स ऑफ द पाथ फ्रॉम सिटी टू माय व्हिलेज. शहरापासून माझ्या गावापर्यंत जो रस्ता येतोय त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मला या चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही साईडनी, अलॉंग साइड्स ऑफ द पाथ. आता पाथ आणि रोड याच्यामध्ये फरक आहे. रोड थोडा मोठा असतो, पाथ म्हणजे एक प्रकारची छोटा रस्ता जो ग्रामीण भागामध्ये असतो, पाहायला मिळतो आपल्याला. पक्का रस्ता नाही, कच्चा रस्ता ज्याला म्हणूया, कारण बहुतांशी ग्रामीण भागामध्ये कच्ची रस्ते असतात, है की नाही. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर काय करायचं याला? आय वॉन्ट टू सो, SOW, सो म्हणजे पेरणे, मेनी खूप पेरायचेत. काय पेरायचेत? स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला अनेक चंद्र माझ्या गावाच्या रस्त्याला च्या बाजूला, दोन्ही बाजूने हे चंद्र पेरायचेत. जो रस्ता शहराकडून माझ्या गावापर्यंत येतोय त्या रस्त्याच्या बाजूला. का? द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. माझं संपूर्ण गाव काम करण्यासाठी शहरात जातं, दररोज जातं. आपण पाहतो, आज आपण बीड शहरात राहतो. बीड शहराच्या आजूबाजूला अनेक छोटे 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 गावं आहेत. त्या गावामध्ये काम नाही आहे लोकांकडे. मग कामाच्या शोधात ते कुठे येतात? शहरात येतात. दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी परत आपल्या गावी जातात. वन हिडन मिनिंग ऑर इम्प्लाइड मिनिंग इज देअर इन दिस स्टॅन्झा. द पोएट वॉन्ट्स टू हायलाइट द प्रॉब्लेम्स ऑफ विलेजेस. Which are the problems of villagers? They don't have the quality transportation system, means of communication, no roads. Quality roads are there. And one more thing is that they don't have the jobs in villages. Is it? To search or to find the jobs, they come in the cities. ते शहरात येतात जॉबच्या शोधामध्ये. म्हणजे या इथे शब्दशः वेगळा अर्थ आहे, पण याच्यात लपलेला, ज्याला आपण इम्प्लाइड मिनिंग म्हणतो, असा इम्प्लाइड मिनिंग या स्टांजामध्ये दिलेला आहे. पोएट वॉन्ट्स टू हायलाइट द प्रॉब्लेम्स रिलेटेड विथ व्हिलेज लाईफ. रोड डोंट हॅव द क्वालिटी ऑफ रोड्स, डोंट हॅव द जॉब्स. इज इट? ओके, चला. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. ते दररोज तिकडे जातात, काम करतायत. पुढे काय होतं आहे? इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि जेव्हा संध्याकाळी काम करून, दिवसभर काम करून ते रस्त्याने परत येतात, त्यावेळेस संपूर्ण रस्त्यावर अंधार पडलेला असतो. नाव वी गॉट द रिझन व्हाय धिस स्मॉल चाइल्ड आस्किंग मूनलाईट ऑर सीड्स ऑफ मूनलाईट फ्रॉम मून. का मागतोय ते आत्ता आपल्या लक्षात आलं. कारण त्याच्या गावातली सर्व लोक कामाला शहरात जातात, दिवसभर काम करतायत आणि रात्री किंवा संध्याकाळी परत येताना अंधार पडतोय. आणि आणखी एक प्रॉब्लेम इथे हायलाईट झाला. तो कुठला आहे? स्कार्सिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीची कमतरता आहे. कुठे कमतरता आहे? व्हिलेजमध्ये. त्यांच्या रस्त्यावर लाईट नाही आहे, उशीर होतोय येताना परत, म्हणून हा मुलगा चंद्राकडे चंद्रप्रकाश मागतोय. ओके, वी गॉट द आन्सर व्हाय ही इज आस्किंग फॉर द मूनलाईट. इज इट? द रूट इज इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. ऑन माय विलेज इज क्वाईट फार. माझं गाव कसं आहे? खूप दूर आहे, खूप लांब आहे शहरापासून, आणि त्यांना गावापर्यंत येईपर्यंत अंधार होतो. The route is tough and full of snakes and scorpions. आणि हा रस्ता कसा आहे? The road is the path is very dangerous. कसा dangerous? There are
मेनी स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. अनेक साप आहेत, अनेक स्कॉर्पियन्स विंचू आहेत रस्त्याने. आणि अंधार पडला आहे. कल्पना करा, खूप अंधार पडला आहे, रस्त्याने खूप स्नेक्स आहेत आणि लोक येत आहेत जात आहेत. त्यांच्यासाठी कसं आहे, इट इज व्हेरी डेंजरस, धोक्याचं आहे. म्हणजे पहा हा लहान मुलगा किती काळजी करतोय. नीदर बस नॉ कार्ट प्लायज. आणि आमच्या गावामधून या रस्त्याने नीदर बसही नाही आणि कार्ट बैलगाडी पण जात नाही. प्लायज म्हणजे इकडून तिकडे धावणे. ओके, म्हणजे या रस्त्यावर कुठल्याच प्रकारच्या कम्युनिकेशनच्या मीन्स ॲवेलेबल नाहीत. पायी जाणे एवढाच एकमेव मार्ग या लोकांकडे आहे. Neither bus nor cart plies when my father returns home. I am asleep. आणि जोपर्यंत माझे वडील घरी येतात, अंधार होतो, उशीर होतो, त्यांना घरी येईपर्यंत मी गाढ झोपलेला असतो. इट मीन्स द स्पीकर्स फादर केम लेट ॲट नाईट. त्यांना रात्री यायला उशीर होतो. का उशीर होतो? बिकॉज देअर वेअर नो means of communication, no bus, no cart, is it? असं नसल्यामुळे त्यांना घरी यायला काय होतो, उशीर होतो आणि ते घरी येईपर्यंत हा मुलगा झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि ते सकाळी लवकर उठून कामाला जातात आणि इतक्या लवकर जातात की त्यावेळेसही मी झोपलेलाच असतो. म्हणजे या मुलाची आणि त्याच्या वडिलाची भेट होत नाही. एकतर रात्री ते उशिरा येतात, त्यावेळेस हा झोपलेला असतो आणि सकाळी ते लवकर उठून कामाला जातात, कारण लवकरच जावं लागेल. जाण्याचं कुठलंही साधन नाही, पायी जावं लागेल. रस्ता खूप लांब आहे, गाव खूप दूर आहे शहरापासून, कामाला तर जाणंच अपरिहार्य आहे. मग अशा वेळेस काय होतं आहे, या मुलाची आणि त्याच्या वडिलाची भेट होत नाही. आता पुढे, ओ मून, द लास्ट स्टांजा ऑफ धिस पोएम. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे चंद्रा, तू मला काय कर, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपली भरून चंद्रप्रकाश दे. ऑन लोन, कसं मागतोय हा? येस, कर्जाने मागतोय की मी ते कर्जरूपी मला हे दे, मी तुझं ते फेडून देईल. लोन म्हणून दे. बँकेतून आपण आहे की नाही लोन घेतो पैशाचं, तसं, आणि ते आपल्याला परत फेडावं लागतं व्याजासहित, ठीक आहे नाही, तसं. आता हा कसं मागतोय चंद्रप्रकाश? ऑन लोन, कर्जरूपी मागतोय. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. काय करायचं आहे मला? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. हा जो काही रस्ता आहे माझ्या गावचा तिकडे शहराकडे जाणारा, मला त्याला काय करायचं आहे, प्रज्वलित करायचे, प्रकाशमान करायचे. लाईट द डार्क रूट, सगळं अंधार आहे ना, तर तिथे उजेड करून ठेवायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. असं जर झालं तर काय होईल? माय फादर रिटर्न्स अर्ली, माझे वडील घरी लवकर येतील. आणि लवकर जर घरी आले तर आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. मला पण त्यांच्याकडून परीकथा ऐकायच्या आहेत. माझे वडील जर लवकर आले तर त्यांची माझी भेट होईल आणि मग माझे वडील मला फेरी टेल्स, परीकथा सांगतील. अँड स्टोरीज फ्रॉम हिम, मला पण त्यांच्याकडनं स्टोरीज ऐकायचा. जसं ऑल द रिमेनिंग बॉईज ऑर गर्ल्स यूज टू हिअर स्टोरीज, फेरी टेल्स फ्रॉम देअर फादर. आय टू वॉन्ट टू हिअर सच फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम माय फादर. माझ्या वडिलाकडनं पण मला ते ऐकायचं आहे. पण ते ऐकायला मिळत नव्हतं. का मिळत नव्हतं? कारण ते उशिरा यायचे, तोपर्यंत हा झोपलेला असायचा. चला आता लास्ट स्टांजा. ओके. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. म्हणून परत एकदा रिपीटेड फर्स्ट स्टांजा इथे परत तोच स्टांजा आलेला आहे आणि अपील करतोय हा लहान मुलगा चंद्राला. काय करतोय? गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. मला त्या बिया पेरायच्यात. ऑन द साईड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या बाजूने, जेणेकरून माझे वडील लवकर येतील, त्यांना कुठलाही धोका होणार नाही. आणि ते जर लवकर आले तर आय कॅन हिअर
द बेड टाईम स्टोरीज फ्रॉम हिम. इज इट? आता या कवितेमध्ये कुठल्या प्रकारच्या फिगर ऑफ स्पीच वापरलेल्या आहेत? तर सुरुवातीची एक आपण पाहिली, ओ मून ॲपोस्ट्रॉपमध्ये आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक लाईन अशी आहे, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, 2 वर्ड्स आर रिपीटेड, म्हणून इथे आपण काय म्हणूया, रिपिटेशन. येस, करेक्ट. त्याच्यानंतर ॲलिट्रेशन बऱ्याच वेळेस वापरलेलं आहे. पाहूया कुठे कुठे आहे ॲलिट्रेशन, कुठे सांगता येईल आपल्याला. बास्केट फुल ऑर 2 बास्केट फुल, हे की नाही. त्याच्यानंतर तर ॲलिट्रेशन, रिपिटेशन अँड ॲपोस्ट्रॉप, these 3 figure of speech are used in this poem. Okay? Hope you understood it. Thank you.